तुमच्या परवानगीने मी एका मुख्य साक्षीदाराला सादर करण्याची अनुमती मागतो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. विना प्रिव्हियस नोटिफिकेशनचं तुम्ही कोणत्याही नव्या साक्षीदाराला नाही बोलावू शकत. दृष्टीचं असं सांगणं आहे की ह्या 1, 2, 3, 4 या चारही मुलांनी मिळून तिचा बलात्कार केला. यात काही तथ्य आहे का? हो सर, हे खरं आहे. जेव्हा दृष्टीने तुम्हाला यांना ब्लॅकमेल करण्याची स्कीम सांगितली तेव्हा तुम्ही तर खूप खुश झालात, गुदगुले झाले असतील. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, आय ऑब्जेक्ट. आनंद साहेब पुन्हा एकदा त्यांच्या भंपक गोष्टी सांगत आहेत. एक किरण रोशनीची. मी सिद्ध करू शकतो की माझे साक्षीदार अगदी सत्य सांगत आहेत. म्हणून माझी अशी आशा आहे की तुम्ही मला परमिशन द्यावी, म्हणजे मी सागरची चौकशी करू शकेल. परवानगी आहे. थँक्यू माय लॉर्ड. या सागर, तुम्ही सांगितले की या चारही मुलांनी तुम्हाला कोठडीत मारलं, झोडपलं आणि धमकावलं. तुम्ही हे न्यायालयाला सांगू शकता का की ते काय म्हणाले, कसं धमकावलं? सर, या लोकांनी मला धमकी दिली होती की जर मी कोर्टात यांच्या विरुद्ध तोंड उघडलं तर ही लोक मला जीवे मारतील. अच्छा, तर तुझ्या व्यतिरिक्त जी धमकी दिली होती कोणी ऐकली होती का? कोणी होतं तिथे? हो सर. कोण? कॉन्स्टेबल. कोणते कॉन्स्टेबल? कॉन्स्टेबल निकम. माय लॉर्ड, विटनेस बॉक्समध्ये कॉन्स्टेबल निकमला बोलवण्यात यावे प्लीज. परवानगी आहे. थँक्यू माय लॉर्ड. कॉन्स्टेबल निकम हाजिर हो. अच्छा निकम साहेब, मला जरा हे सांगा की या चार मुलांनी तुमच्या समोर जेव्हा सागरला मारलं तेव्हा ते काय म्हणाले? तुम्ही काही ऐकलं? हो साहेब, मी स्वतः आपल्या कानाने ऐकलं होतं सर. काय? राजीवला बोलताना की तो याला जीवे मारेल. सर, जीवे मारणार, हे करणार, ते करणार, मारामारीमध्ये नेहमीच अशी भाषा वापरली जाते. पण यांनी याच्याशिवाय दुसरं काही ऐकलंच नाही. जाऊ द्या, त्याचा प्रश्न नाही. पण तुम्ही हे तर बघितलं असावं की भांडण कशामुळे झालेलं. भांडण फक्त जेवणावरून झालं होतं. सागरला भूक लागली होती, तो जेवत होता आणि बाकीच्या लोकांना हे आवडत नव्हतं की तो जेवत होता आणि आपसात ते भांडू लागले. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. माझा साक्षीदार सागर खोटं नाही बोलत आहे आणि हवालदार निकम यांनी या गोष्टीला स्पष्ट केलेलं आहे. दॅट्स इट. तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. मोरे साहेब, मी तुमची तारीफ करतो की तुम्ही या केसला एवढं खेचलं आहे. दुसरा कुठला वकील असता तर 2 हिअरिंगमध्ये ही केस निपटली असती. असो, मुद्दा तर न्यायाचा आहे आणि तो होणार. तुम्हा लोकांना आपल्या सफाईमध्ये काय बोलायचं आहे? हे बघा मुलांना, आता देखील संधी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची शिक्षा कमी व्हावी तर सत्य काय आहे, नक्की काय झालं आहे ते लगेच सांगून टाका. नाहीतर केसचं डिसिजन काय आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. बोला.
बोला. हो सर. सर, मीच दृष्टीचा बलात्कार केला आहे. सर, माझं चुकलं सर. हे बघ बाळा, जरा परिस्थिती समजून घे तू. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नकोस. तुझ्या तीनही मित्रांनी गुन्हा कबूल केला आहे. तू देखील तुझा गुन्हा कबूल कर. तुझी शिक्षा कमी होऊन जाईल. मी कुठला गुन्हा कबूल करणार नाही. हे फक्त एक सेशन कोर्ट आहे. जर मला इथे गुन्हेगार ठरवलं तर काय झालं? मी हायकोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन. जर हायकोर्टात सुटलो नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच सुटून जाईन. समजलं वकील साहेब? मिस्टर राजीव, तुम्हाला कळतंय की तुम्ही न्यायालयाचा अपमान करत आहात? तुम्ही सांगू शकाल की कोणाच्या भरोश्यावर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या आणि निरर्थक गोष्टी करत आहात? हे न्यायालय आहे. कारण की मी अजमेरा आहे, अजमेरा. आणि जगातलं कुठलंही न्यायालय मला कोणत्याही जेलमध्ये टाकू नाही शकत. आनंद साहेब, तुम्ही यांना काही सल्ला देणार आहात का? बोला मिस्टर मोरे, बोला. जरा जागे व्हा. नो कमेंट्स. नो कमेंट्स. माहीतच होतं. दॅट्स ऑल माय लॉर्ड. युअर वर्ड. माझी तर अशी इच्छा होती की आजच या केसचा निकाल लागावा, पण काही हरकत नाही. एक दिवस अजून सही. द कोर्ट इज अडजर्न टिल टुमॉरो. वा निशा, वा. कमालीचा अभिनय करतेस तू. इतकं सगळं करून सुद्धा तू तू आरामात बसून पुस्तक वाचतेस का? कुठल्या पुस्तकात लिहिलंय की पुस्तक वाचणं गुन्हा आहे? पुस्तक वाचणं गुन्हा नाहीये, पण तू माझ्या लट्ट्यांच्या पाठीत जो सुराग उपसला आहेस ना, तो गुन्हा आहे. खून केलायस त्याच्या विश्वासाचा, फायदा उचललायस त्याच्या साधेपणाचा. माझ्या लट्टनने तुझ्यासाठी काय नाही केलं? तुला त्याच्या बिझनेस मध्ये घेतलं. त्याची ती केबिन जी त्याच्या वडिलांची होती ती तुझ्यासाठी देऊ केली. आणि तू असे पांग फेडलेस उपकाराचे. मला ही गोष्ट अजूनही कळत नाहीये की तू हे सगळं का केलंस. एकदा सांगितल्यावर लक्षात येत नाही का तुमच्या? हा, मी पुन्हा पुन्हा फक्त एक गोष्ट सांगत आली की मी माझ्या बहिणीच्या जागी कुठल्याही स्त्रीला भाऊजींसोबत नाही बघू शकत, आणि खास करून त्या लताला. का? लताने काय वाईट केलंय तुझं? आणि लट्टनच्या आयुष्यात लता नाही तर कोणी दुसरी मुलगी येऊ शकते.
तुझी बहीण तर देवाघरी गेली, मग सगळं आयुष्य काय त्याने एकट्यानेच घालवावं? किती मुश्किलीने तो या प्रसंगातून बाहेर आला होता, आणि तू त्याला आणि मी किती वेळा सॉरी बोलू? हा, म्हटलं ना आय एम सॉरी. वा, इंग्रज निघून गेले आणि हा सारी सोडून गेले. कोणाचा खून करा आणि त्याला सारी म्हणा. लाज नाही वाटत तुला? बघ, तुझ्यासाठी आता ह्या घरातील स्थिती सुधारणार नाहीये, कारण की विश्वास एकदा संपला ना तर पुन्हा नाही मिळवता येत. म्हणूनच तुझ्यासाठी हेच चांगलं आहे की शक्य तितक्या लवकर हे घर तू सोडून निघून जा. समजलं? जितकं बोलायचे बोलून घे. एवढी इन्सल्ट, एवढा अपमान मी फक्त यासाठी सहन करते, कारण ज्या कामासाठी मी इथे आले ते अजून पूर्ण नाही झाले. जोपर्यंत मी या संपूर्ण परिवाराला रस्त्यावर नाही आणून ठेवणार आणि माझ्या बहिणीचा सूड नाही उगवणार, तोपर्यंत मी इथेच राहणार. करा जे करायचे. आपण तर बर्बाद झालो, उद्ध्वस्त झालो. आता माझ्या मुलाचं काय होणार? आणि माझ्या मुलीचं काय होईल? किती अपेक्षा होत्या आमच्या यांच्याकडून. वकील साहेब, तुम्ही वचन दिलं होतं ना की आमच्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही, आणि आणि तुमची फीस द्यायला कुठेच मागे नाही पडलो. तुम्हाला हवं तर अजून पैसे घ्या, पण प्लीज आमच्या मुलांना वाचवा तुम्ही. त्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते करा, पण प्लीज आमच्या मुलांना वाचवा. मला काही माहित नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर आमच्या मुलांना काही झालं तर मी कुणालाच नाही सोडणार. आणि वकील साहेब, तुमची तर मी वकिलीच बंद करून टाकेन. एक मिनिट ताई, मेहरबानी करून तुम्ही जे काही बोलता ना ते तोंड सांभाळून बोला. मी सुप्रीम कोर्टाचा वकील मिस्टर A.K. मोरे आहे. तुमचा कोणी माळी नाही. आणि तुम्ही लोकांनी कुणात काही संस्कार टाकलेच नाहीत का? हा, ज्याला पाहावं तो सरळ सरळ बेशिस्तपणाने माझ्याबरोबर बोलायला सुरुवात करतोय. पहिला तुमचा पुत्र न्यायालयात सरळ सरळ बेशिस्तपणे त्याने बोलायला सुरुवात केली, आणि आता काय चाललंय हे सगळं? मिस्टर अजमेरा, इतकं उतावळं होऊन बोलायला तुमच्या मुलाला कोणी सांगितलं होतं? माहित नाही कोणता श्रीमंतीचा मास त्याला चढलाय. जो जज साहेबांबरोबर पण अशा प्रकारे बोलत होता की तो जज नाही तर कोणी तळभद्री आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अजमेरा, जर आज तुमचा मुलगा जेलमध्ये आहे ना तर त्याचा जबाबदार तो स्वतः आहे, मी नाही. जर जज साहेबांसमोर तो इतका नसता बरळला तर आज ही वेळ नसती आली. जुन्या गोष्टी सोडून द्या मिस्टर आनंद. अहो, जाऊन दे ना त्या गोष्टी. जे झालं ते झालं. आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल ना. असं हातावर हात ठेवून तर गप्पा नाही बसू शकत ना. तुम्ही काहीही करा, मंत्र्यांकडे जा, प्रधानमंत्रींकडे जा, पण आमच्या मुलांना काही करून सोडून आणा. समजलं तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, रिलॅक्स. जे काम साध्या सोयीने होऊ शकतं तर त्यासाठी तलवारीची गरज काय आहे? मिस्टर आनंद, तुम्हाला म्हणायचं तरी काय? मला हे म्हणायचं आहे की आपण ज्यांच्या घरात जात आहोत त्यांचाच दरवाजा ठोठावला पाहिजे. अहो, कोड्यात नका बोलू. सरळ सरळ सांगा ना की काय करायचंय. हे पहा, केस तर आपण हरलोच आहोत, शिक्षा ही होणारच आहे. पण वाचण्यासाठी काही ना काहीतरी उपाय असेल. आहे, एक मार्ग आहे. काय आहे? सांगा ना. जज. जज? तुम्हाला असं म्हणायचं की जजला आपण विकत घेऊ शकतो? तो लाच घेईल. लाच कोण नाही घेत मिस्टर सेठी, किंमत मोजावी लागते. जेवढे हवे तेवढे मागू दे, पण आमची मुलं वाचली पाहिजे. मग चला जाऊया जज साहेबांकडे. हो, चला.
अहो बाबा तुम्ही, मी तुम्हालाच भेटायला येणार होते. काय झालं बाळा? माझं जाऊ द्या आणि तुम्ही सांगा काय झालं बाबा. तुम्ही असे तर माझ्या खोलीत नाही येत. नक्कीच काहीतरी झालंय. प्लीज सांगा ना. बाळा, जेव्हापासून कोर्टात ही केस चालू आहे ना, मी झोपू नाही शकलो. उठता बसता झोपे जागेपणी बस मला आपल्या पुरुष असल्याची लाज वाटते आणि दुःख पण होतं. माझ्या मनात राग आहे आपल्या ह्या सामाजिक रचनेवर, जे फक्त पुरुषांनाच प्राधान्य देतं, त्यांच्या सगळ्या चुका माफ करतं, त्यांच्या सगळ्या निगेटिव्ह पॉइंट्स माफ करून टाकतो. बाळा, आज हे तू भोगत आहेस ना, त्याला आपण कुठेतरी समाजामध्ये खतपाणी घातलेलं आहे ग. जर आपण पहिल्यापासूनच आपण स्त्रियांचा आदर केला असता तर आपल्या समाजाची इतकी वाईट परिस्थिती झाली नसती. हीच गोष्ट मनातल्या मनात मला बोचत होती, म्हणून विचार केला की स्वतःहूनच तुझी माफी मागावी. तुम्ही असं काय बोलत आहात बाबा? माफी तर मला मागायला हवी. मी फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला दुःख दिलंय. त्या दिवशी मी तुमचं म्हणणं ऐकलं नव्हतं ना. आज जी या घराची स्थिती आहे त्याला मी जबाबदार आहे बाबा. नाही बाळा, नाही, असं नाही बोलायचं. जुन्या गोष्टींना विसरून जायचं असतं. तुला तर आता ताकदीनं उठावं लागेल आणि लढावं लागेल. बाबा, मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला तयार आहे, पण ही वेळ तर तेव्हा येईल जेव्हा आपण ही केस जिंकू. बाळा, असं का बोलतेस तू? केस तर आपण जिंकलोच आहोत. फक्त आता जज साहेबांना त्यांचा निर्णय सांगायचा आहे. बाळा, ही भ्रष्टाचारांची मुळं आहेत ना, जी संपूर्ण देशात पसरली आहेत, ती त्या न्यायालयात आणि मिलिटरीमध्ये नाही पसरली आहेत. तिथे न्याय होत आलाय आणि होतच राहणार आहे. चिंता नको करूस मुले, केस आपणच जिंकणार आहोत. पूजा, तू माझ्यासोबत असं का केलंस? काय वाकडं केलं होतं मी तुझं? हा, काय चुकी काय झाली होती माझी? फक्त इतकाच की मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या कुटुंबावर विश्वास ठेवला. अरे, तुमच्यासारख्या लोकांमुळेच ना समाजाची वाट लागली आहे. नाती गोतीन तुटत चालले आहेत. कुणीच कुणावर विश्वास नाही ठेवत आहे. भाऊ भावावर, मुलगा बापावर, बाप मुलावर विश्वास नाही ठेवत आहे. तुझा फक्त चेहरा वैदेशी जुळत होता म्हणून तू त्या गोष्टीचा इतका गैरफायदा घेतलास तू. हा, एक स्त्री असून सुद्धा तू एवढा देखील विचार नाही केलास की तुझ्यामुळे एका दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त होणार आहे, तिच्या अपेक्षांचा, स्वप्नांचा चुराडा होणार आहे, तिच्या मुलीच्या भविष्याचा, तिच्या अपेक्षांची हत्या होऊन जाणार आहे. मला अजूनही नाही समजत आहे की तुझी अशी कुठली अडचण होती की तुला हे असं नीच कार्य करायला भाग पाडलं गेलं होतं. सांग ना, बोल, उत्तर दे. आता बोलत का नाहीयेस? आता बोल ना. आता का नाही बोलत आहेस तू? बोल, काय केलास? साहेब, गरिबी सगळ्यात मोठी मजबुरी असते. ज्याच्या घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते, ती व्यक्ती आपलं पोट भरण्यासाठी काहीही करू शकते.
मी हे नाही म्हणत की जे मी केलं ते माफीच्या लायकीचे, पण साहेब माफ करा, माफ करा. हे ठेव आणि यापुढे कोणाचाही विश्वासघात करू नकोस. नमस्कार सर. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. ओके. मग मोरे साहेब, आज मज गरिबाची कशी आठवण झाली? सॉरी सर, तुम्हाला यावेळी डिस्टर्ब केलं त्याबद्दल. अरे काही हरकत नाही. याच निमित्ताने तुम्ही आमच्या घरी तरी आलात. बोला, काय सेवा करू शकतो मी तुमची? चहा, कॉफी, नाश्ता? नाही, बस आम्ही हे सगळं करूनच आलोय. ओके, मग सांगा कसं येणं झालं? सर, गोष्ट ही आहे की ती जी दृष्टी रेप केस आहे ना, त्याचं काही होऊ शकतं का? मी विचारलं की कशी आहेस? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. का? काय झालं? इतक्या उशिरा का कॉल केलास? जेव्हा वैदेही तुझ्या जीवनात होती तेव्हाही मी तुझीच होते. आज जेव्हा ती नाहीये तेव्हाही मी तुझीच आहे. तू जेव्हा हवं तेव्हा येऊ शकतोस, तुझं मन मोकळं करू शकतोस. नमस्कार जतीन पांडेजी, अजमेरा बोलतोय. ते पांडेजी, माझा मुलगा जरा थोडा अडचणीमध्ये आहे.